भरलेली वांग्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा बघितली असतील, पण मी आज तुम्हाला एक छान असं सिक्रेट वाटण घालून ही वांग्याची भाजी बनवली, मस्त ग्रेव्हीवाली। ज्या पद्धतीने आपण लग्नांमध्ये पंक्तीमध्ये खातो ना, तशी वांग्याची भाजी बनवून तयार होते। मस्त चमचमीत मसाला घालून मी ही वांग्याची भाजी बनवलेली आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। आणि ती पण मी कुकरमध्ये बनवलेली आहे। चला मग बनवूया। इथं मी 250 ग्रॅम हे वांगे घेतलेत। मस्त छोटे छोटे हे माझे 6 वांगे आलेले आहेत। मी यांना धुवून घेतलं आणि कपड्याने पुसून घेतलंय। आता यांना कट करून घ्यायचं आपल्याला। मी इथं असे साइडने यांना मस्त असे जे काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि गंठण पण मी याचं थोडं कट करून घेतलं आणि मधून असे आपल्याला 2 कट लागायचे, म्हणजे याचे 4 भाग असे होतील। असं आपल्याला कट करून घ्यायचं आणि लगेच यांना पाण्यामध्ये टाकायचं, जेणेकरून हे काळे पडणार नाही म्हणून। पाण्यात नक्की टाका, नाहीतर वांगे लगेच काळे पडतात। यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा वापरू शकतात, पण मी फक्त भरलेलं वांगे बनवलेलं आहे। हे बघा, मी सगळे असे वांगे कट करून घेते आणि भरलेली वांगे बनवताना मस्त छोटे छोटे वांगे आपल्याला घ्यायचे असतात। मी सगळे वांगे इथं कट करून घेतली। आता इथं सिक्रेट वाटण मध्ये मी काय काय वापरलंय, एक कांदा घेतला, त्याला असं स्लाइस मध्ये कट केला आणि मस्त असं लालसर होईल तोवर भाजून घेतलाय। टमाटा घेतला एक, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 चमचे दाणे घेतलेत म्हणजे शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ घेतले आणि 3 चमचे भाजलेलं खोबरं मी वापरले। इथं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसूण, अद्रक, शेंगदाणे, तीळ टाका, मस्त अशी ही ग्रेव्ही बनवून तयार होते। सुकं खोबरं टाकून घेतलं, कांदा टमाटा टाकून घेतला। टमाटा भाजायचा नाही आपल्याला, फक्त कच्चाच वापरायचा आहे। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि 2 चमचे पाणी टाकून मस्त हे घट्टसर वाटण आपल्याला बनवायचंय। पाणी जास्त वापरू नका, थोडंच टाका, म्हणजे मस्त घट्टसर हे वाटण बनवून तयार झालंय। इथं मी कुकर ठेवलाय। ही वांग्याची भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे। मस्त 2 पळ असं तेल मी यामध्ये टाकून घेतलंय। अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि मस्त याला तळकू द्यायचंय। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली। आता हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया। हे पूर्ण वाटण मी यामध्ये टाकून घेते आणि याला मस्त 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मस्त हे पूर्ण पाणी शोषेल आणि घट्टसर हे मसाला शिजून तयार होईल तोवर आपल्याला परतायचा आहे। हे बघा, मस्त याने तेल सोडलेलं आहे, म्हणजे हा शिजून तयार झालाय। आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत आपल्याला। मी लाल तिखट टाकलं इथं 2 चमचे, आपल्या घरातलं कुठलंही लाल तिखट तुम्ही वापरू शकतात। हे 2 चमचे मी टाकलंय। त्यानंतर इथं मी घेतलाय गरम मसाला, कांदा लसूण मसाला, कुठलाही तुम्ही गरम मसाला वापरू शकतात, पण मी इथं हा कांदा लसूण मसाला असतो तो 2 चमचे टाकून घेतलेला आहे। आता त्यामध्ये थोडी अर्धा चमचा अशी हळद आपल्याला टाकायची आहे। याला पूर्ण असं मिक्स करायचंय। यामध्ये धना पावडर, जिरा पावडर पण टाकू शकतात, पण आपण तडका देताना जिरा टाकलं आणि धनिया, म्हणजे आपण कोथिंबीर खूप सारी वापरलेली म्हणून धनिया पावडर मी टाकला नाही। हे बघा, मी मसाले पूर्ण असे परतून घेतले। त्यामध्ये आता हे वांगे आपल्याला टाकायचे, पाण्यात न काढायचे आणि लगेच या मसाल्यामध्ये टाकायचे, म्हणजे वांगे थोडे पण काळे पडले नाही। मस्त अशा आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। हे मस्त मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरम केलेलं 1 आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी मी टाकून हे मिक्सरचं भांडं पण धुवून घेतलं, म्हणजे मिनिमम मी 1.5 कप असं पाणी हे पूर्ण वापरलंय। पाणी टाकताना गरम टाका, म्हणजे कलर छान येतो मग भाजीला। मीठ टाकलं चवीनुसार, कोथिंबीर टाकली वरून आणि आता बघा किती छान मस्त ही ग्रेव्ही झालेली आहे। पण तरी पण अजून आता हिला मस्त शिजून घेऊया आणि मस्त दाटसर ग्रेव्ही बनून तयार होईल। झाकण लावायचं आणि फक्त 5 मिनिटांसाठी 2 शिट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहेत। फक्त 2च शिट्या घ्या। मी इथं 2 शिट्या याच्या झाल्यानंतर कुकर पूर्ण गार झालेला आहे। जास्त शिजवू नका, फक्त 5 मिनिटांसाठी 2 शिट्या जास्त घ्यायच्या आहेत आपल्याला, बस। हे बघा किती छान मस्त पटकन झटपट होणारी आपली ही वांग्याची भाजी बनून तयार झाली। मी तुम्हाला दाखवते, ग्रेव्ही सुद्धा किती परफेक्ट आली, मस्त लग्नाच्या पंक्तीमध्ये राहते तशी मस्त चमचमीत अशी आपली ही वांग्याची भाजी बनवून तयार झाली। तुम्ही भाकरी सोबत, राईस सोबत, चपाती सोबत खाऊ शकतात। इतकी छान मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। ही व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि तुमची वांग्याची भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे वांगे भरायचं टेन्शन नाही। मस्त झटपट होणारी आपली वांग्याची भाजी तयार झाली। वेगळं काही वाटण न वापरता एकच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण मी वाटून घेतलं आणि घट्ट अशी ग्रेव्हीवाली वांग्याची भाजी बनवलेली आहे। व्हिडिओचा आवड असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। चला मग अशीच रेसिपी बनवत राहूया, मस्त अशा चमचमीत रेसिपी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।